सर्वांना नमस्कार. जागो MTVमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे जंगलाचं रक्षण कसं केलं पाहिजे. महाराष्ट्राने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम अत्यंत कठोर कायद्याने राबवत आहे, पालन करत आहे. पण असंच पालन जर फळाची झाडे लावून केलं तर म्हणजे काय? शासन झाडे लावा झाडे जगवा या घोषवाक्याप्रमाणे झाडाचं संगोपन करते आणि जंगल तोड होऊ देत नाही. जंगल आहे तर मानव आहे, सजीव प्राणी आहे. मग अशातच जर जंगलामध्ये नर्सरी यानी गैरी झाड लावण्यापेक्षा जर फळाची झाडे लावली तर महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम राबवला, फळाची झाडे लावली तर एक जंगली प्राण्यांना दिलासा मिळतो, त्यांना त्यांच्या खाण्याची सोय होते. खाण्याची सोय झाल्यामुळे जंगली प्राणी गावाकडे वळत नाहीत. जंगलातल्या किंवा माळरानाच्या शेतकऱ्याला याचा त्रास होत नाही. जंगलामध्ये काही खाया नसल्यामुळे जनावरे ही शेताने येतात आणि अनेक पिकाचे नुकसान करतात. अशातच शासनाने जर फळाची झाडे लावली तर हर प्राण्यांना फळ मिळते, माणसाला सुद्धा खाण्यासाठी फळ मिळते आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा मिळते. असा शासनाने जो उपक्रम राबवला तर येणाऱ्या भविष्यामध्ये प्राण्याचा प्रश्न मिटतो आणि जंगल झाडी सुद्धा वाढते. हवा पाणी हे सुद्धा वेळेवर पडते आणि त्याची तोड पण होत नाही. कृपया जागो MTVने हा जो कार्यक्रम राबवला, हा जो विषय मांडला, या विषयाची दखल गव्हर्नमेंटने घेऊन तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा आणि जंगलाचं संगोपन झाडे लावा झाडे जगवा असाच राबवा, पण फळाचे झाडे लावा आणि फळाचे झाडे जगवा. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो MTVसाठी हिमायतनगर. नमस्कार.